तुम्हीही माझ्यासारखे YouTube व्हिडिओ क्रिएटर आहात का? तर आजचा हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ YouTubeवर कसा रँक करू शकता आणि तेही फ्री एक्सटेन्शनने. आणि ह्या फ्री एक्सटेन्शनचं नाव आहे ट्यूबबडी. हा तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. आणि एकदा तुम्ही डाउनलोड तो केलात, की जेव्हाही तुम्ही YouTube ओपन कराल, तेव्हा राईट साईडला तुम्हाला ट्यूब बडीचा लोगो किंवा आयकॉन दिसेल. तर इथून ह्या गुगल प्लेवर जाऊन तुम्ही हे ट्यूब बडी नावाचं फ्री एक्सटेन्शन इन्स्टॉल करू शकता. ट्यूब बडीचे खूप चांगले चांगले फीचर्स आहेत, पण माझं सगळ्यात आवडतं फीचर आहे कीवर्ड एक्सप्लोरर. तर आता तुम्ही म्हणाल की कीवर्ड म्हणजे काय? तर जेव्हा तुम्ही गुगलमध्ये काहीही टाईप करता किंवा युट्यूबमध्ये जाऊन काहीही सर्च करता, त्याला म्हणतात कीवर्ड. आणि हा कीवर्ड आपल्यासारख्या क्रिएटरसाठी खूप महत्वाचा असतो. कारण आपल्या सगळ्यांनाच ही माहिती पाहिजे असते की आपलं जे ऑडियन्स आहे ते युट्यूबवर कुठले व्हिडिओ बघतायत किंवा ते काय सर्च करतायत, कुठला कंटेंट ते जास्त बघतायत. पण हे आपल्याला कसं कळणार? हा सगळा डेटा तर युट्यूबकडे आहे, पण ट्यूब बडीच्या ह्या एक्सटेन्शनमुळे आपल्याला ही माहिती सहजरित्या कळू शकते. आणि एकदा तुम्ही हे एक्सटेन्शन इन्स्टॉल केलं की तुम्हाला युट्यूबवर जो प्रत्येक व्हिडिओ आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते. आणि ट्यूब बडीचं हे स्पेशल फीचर आहे जे कीवर्ड एक्सप्लोरर. त्याच्यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत की कीवर्ड स्कोर काय आहे, त्याचा सर्च व्हॉल्यूम कसा फाइंड आउट करायचा आहे, किंवा त्या कीवर्ड फ्रेजचा पर मंथ प्रत्येक महिन्याला किती लोक ते सर्च करतायत. हे तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की हा युट्यूब व्हिडिओ किती लोक सर्च करतायत प्रत्येक महिन्याला, की त्याची पॉप्युलॅरिटी किती आहे. हो ना? त्याच्याच बरोबर कॉम्पिटिशन. तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत तुमच्या निश मधले, तर ते तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत, तर त्यांच्या चॅनलवर कुठला व्हिडिओ सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे हे तर आपल्याला युट्यूबद्वारा पण कळतं. पण ट्यूब बडीद्वारा तुम्हाला कळतं की ते कुठले टॅग्स वापरतायत किंवा त्यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय प्रॉब्लेम आहे का. तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन तुमचे स्वतःचे व्हिडिओ चांगल्या रीतीने बनवू शकता. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की रिलेटेड सर्चेस. तर रिलेटेड सर्चेस म्हणजे काय, की तुम्ही जो की फ्रेज चूज केलाय. समजा की आपण उदाहरणादाखल घेऊया की मी युट्यूबवर सर्च करते की मेडिटेशन. तर मेडिटेशन ह्या टर्मला किती लोक सर्च करतायत, तर ते आपल्याला ह्याच्याद्वारे कळू शकतं. रिलेटेड सर्चेस म्हणजे मेडिटेशन ह्या टर्मच्या ऐवजी तुम्ही अजून कुठले फ्रेज वापरू शकता किंवा कुठले वर्ड्स वापरू शकता, ज्याच्यामुळे तुमचा जो व्हिडिओ आहे तो चांगल्या प्रकारे रँक होईल. त्याचप्रमाणे अजून एक त्याचं छान फीचर आहे की कॉमन व्हिडिओ टॅग्स. तर कॉमन व्हिडिओ टॅग्स मध्ये युट्यूबवर उपलब्ध असणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची टॅग्स तुम्हाला या एक्सटेन्शन द्वारा कळू शकतात. तर ही सगळी इन्फॉर्मेशन, हा सगळा डेटा जेव्हा आपल्याजवळ असतो तेव्हा आपला व्हिडिओ रँक करण्याचे चान्सेस जास्तच आहेत, नाही का? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे आपण युट्यूबमध्ये जे काही सर्च करतो त्याला कीवर्ड म्हणतात. तर आता मी इथे लिहिलंय लॉ ऑफ अट्रॅक्शन. ओके. तर इथे आपण जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला दिसेल की त्याच्या खालीही काही फ्रेजेस आहेत. तर ह्या ज्या आहेत ह्या पॉप्युलॅरिटी प्रमाणे ह्याच्यामध्ये दाखवले जातात. की इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन शॉर्ट्स आहेत, नंतर इन हिंदी पॉडकास्ट. तर हे जसं पॉप्युलर असेल तसं ते दाखवलं जातं की शॉर्ट्स हे त्याच्यानंतर सगळ्यात पॉप्युलर आहे किंवा इन हिंदी हे त्याच्यानंतर दाखवलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जेव्हा मी इथे टाईप करते तर त्याचे इथे सगळे मला रिझल्ट दाखवतात. पण आपण बघणार आहोत की हे जे ट्यूब बडी एक्सटेन्शन आहे ते आपल्याला कसं काय हेल्प करतं की अजून आपण त्याच्यावरती रिसर्च करू शकतो. तर आता समजा तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या फ्रेजवरती फक्त तुमच्या टायटलमध्ये जर हे फ्रेज घेऊन व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्हाला ट्यूब बडी काय सांगताय. तर इथे त्यांनी त्या कीवर्डचा स्कोर दिलेला आहे की त्याचं सर्च व्हॉल्यूम
त्यांनी इथे दाखवलेलं आहे की एक्सलंट आहे, की खूप लोक सर्च करतायत. जवळजवळ 2.6 मिलियन पर मंथ ते सर्च करतायत. पण त्याचं कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे ओव्हरऑल रिमार्क दिलेला आहे की हे जे कीवर्ड फ्रेज आहे ते पुअर आहे. म्हणजे काय सांगते ते की फक्त ह्या फ्रेजवर तुम्ही व्हिडिओचं टायटल ठेवू नका. ते तुम्हाला रँक करायला खूप डिफिकल्ट होईल. आणि इथे त्यांनी दिलंय की अनवेटेड आणि वेटेड. तर हे काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते. पण त्याच्या आधी आपण बघूया की जसं मी तुम्हाला म्हटलेलं होतं की इथे ते दाखवते की रिलेटेड सर्चेस, म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आपण जर स्कोर बघितला तर तो खूप पुअर येतोय. तर त्याच्यामुळे तो आपल्याला रँक करायला डिफिकल्ट पडणार आहे. तर इथे हे जे दुसरे काही सर्चेस दिले आहेत तर ते तुम्ही ट्राय करू शकता. की आता समजा इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन मेडिटेशन आहे किंवा सोल्युशन आहे. तर आपण ॲफर्मेशन ट्राय करून बघूया की लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲफर्मेशन जर आपण घेतलं तर त्याचे काय रिझल्ट आपल्याला येतात. तर आता त्याचे जे काही रिझल्ट असतील ते आता इथे आपल्याला दिसेल. तर इथे तुम्ही बघाल की लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲफर्मेशनचा जो स्कोर आहे तो थोडासा चांगला झालेला आहे. कारण त्याचे व्हॉल्युम्स पण ऑलमोस्ट मिलियन्स पासून कमी झालेले आहेत. आता आपण फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन सर्च केलं तेव्हा त्याचे जे सर्चेस होते प्रत्येक महिन्यामध्ये लोक जे सर्च करतात ते मिलियन्स मध्ये होते. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲफर्मेशन तुम्ही बघितलं तर थोडंसं कमी आहे त्याचे सर्चेस. आणि कॉम्पिटिशन ठीक आहे, म्हणजे थोडंसं ऑरेंज आणि रेडच्या मध्ये त्याचा मार्क येतोय. पण जर तुम्ही ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवला तर तुमचे फेअर चान्सेस आहेत की तो यूट्यूबमध्ये रँक करू शकतो. ओके. तर ह्या प्रकारे तुम्ही हे सर्चेस आहेत ते वापरू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही स्क्रोल केलं तर इथे हे टॅग्स दिसतात. तर हे टॅग्स काय आहेत तुम्ही जर चेक केलं तिथे तर हे बघा, हे इतके सगळे टॅग्स आहेत. तर हे टॅग्स कसले आहेत तर यूट्यूबवर लॉ ऑफ अट्रॅक्शन अफर्मेशनशी रिलेटेड जे काही टॅग्स आहेत ते इथे तो तुम्हाला शो करते. हे जे एक्सटेन्शन आहे ट्यूब बडीचं ते इथे हे सगळे जे सर्चेस आहेत ते तुम्हाला इथे दाखवत आहेत. तर इथे तुम्ही ते सर्चेस आहेत हे कॉपी करू शकता. आणि जर तुम्ही एखादा व्हिडिओ ह्या संदर्भात बनवणार असाल लॉ ऑफ अट्रॅक्शन संदर्भात तर हे टॅग्स तुम्ही वापरू शकता. पण हे टॅग्स जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड आहे का. जर ते तुमच्या टॉपिकशी रिलेटेड नसतील, असे खूप सारे आता ॲफर्मेशनशी रिलेटेड टॅग त्याच्यात असतील, तरी तुम्ही कॉपी केलेत तर तुमच्या सब्जेक्टला जे जुळणारे असतील असे टॅग्सच तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी चूज करा. आणि आता जसं मी म्हटलं की आता हे वेटेड आणि अनवेटेड काय आहे. तर इथे आता आपल्याला हा जो सगळा स्कोर दिसतोय हा अनवेटेड आहे. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲफर्मेशन साठी यूट्यूबवर जितके पण व्हिडिओ आहेत त्याचा एक त्यांनी सारासर आपण म्हणतो ना ॲव्हरेज हा असा एक रिपोर्ट दिलेला आहे सगळ्या व्हिडिओसाठी. पण आता तुमच्या चॅनलसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे वेटेडवर क्लिक करा. आणि जेव्हा तुम्ही वेटेडवर क्लिक करता तर तुमच्या चॅनलसाठी जर ते योग्य असेल तर ते दाखवत आहे. तर आता त्यांनी इथे पुअर दिलेलं आहे. म्हणजे की फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲफर्मेशन हे फ्रेज घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवू नका. तर इथे वेटेड आणि अनवेटेड तुम्हाला कळलंय की वेटेड म्हणजे हे फक्त माझ्या चॅनलला दाखवतोय. अनवेटेड जर आपण केलं तर तो परत फेअर फेअर दाखवतोय तो. ओके. जर तुम्ही एखाद्या व्हिडिओवरती पर्टिक्युलरली क्लिक केलं, आपण फॉर एक्झाम्पल हे व्हिडिओ चेक करून बघूया. अच्छा. तर इकडे ह्या साईडला उजव्या साईडला ह्या चॅनलशी रिलेटेड त्याची सगळी समरी दिली आहे की ह्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळालेले आहेत किंवा कमेंट्स किती मिळालेले आहेत, त्याला लाईक्स किती मिळालेले आहेत, त्याचा एसईओ स्कोर पण तुम्ही इकडे बघू शकता. ह्या पूर्ण चॅनलचं त्याने दिलंय की किती टोटल त्याला ह्या चॅनलला व्ह्यूज आहेत, सबस्क्रायबर्स किती आहेत, व्हिडिओज किती आहेत त्यांचे टोटल. त्याचप्रमाणे इथे जर बघितलं तुम्ही तर ते त्या चॅनलचे हे जे आहेत ह्या व्हिडिओचे टॅग्स तो दाखवतोय.
तर तेही तुम्ही कॉपी करून, इकडे कॉपीचं एक बटन आहे, ते कॉपी करून तुमचा व्हिडिओ जर रिलेटेड आहे तरच तुम्ही ते वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे हे ट्यूब बडीचं जे एक्सटेन्शन आहे ते आपले जे व्हिडिओज आहे, आपलं कंटेंट आहे, ते चांगल्या प्रकारे यूट्यूबवर रँक करण्यासाठी आपल्याला डेफिनेटली मदत करणार आहे. तर ह्याची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. टोटली फ्री आहे. तर ट्राय करायला काहीच हरकत नाही, हो की नाही?